नमस्कार मंडळी. तुम्ही म्हणत असाल आज आलो कुठे? आज आलो आपण भिगवण रेल्वे स्टेशन. तरी आईला आणि मावशीला सोडायला आलो होतो. चला म्हणलं बघून जाऊ. तेवढ्यात एक आली रेल्वे, डायरेक्ट बुंगा फाईट. कसं आहे दाबात येऊ पळतंय बांग 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 वाढू चालली बरं का. लेडब नुसती मालगाडी होती. एवढा विचार आला की हे पळती एवढी, हिला लागत असेल पेट्रोल किती. परत लक्षात आले पेट्रोल नाही हो, लाईटी आहे. किती पळतंय येऊ. चला म्हणलं तिकीट घेऊ होतं वर. आमच्यामुळं 2-3 नंबर होतं. त्या काकांना म्हणलं द्या लवकर राव. ते म्हणलं थांबा ह्यांना देऊन द्या. यांचं घेतलं, त्यांचं काय मिटत नव्हतं पैशाचं. मग म्हणलं द्या आम्ही घेतो. तर आपण तिकीट घेतलं 2 आणि दिलं मावशी पैसे. म्हणलं चला जाऊ तर. आले पॅसेंजर. त्याला म्हणतात पॅसेंजर, ह्याच्यात वाहत्यात माणसं उभं वाढते ती. चला म्हणलं आपण ह्यांना बसून देऊ, आपण जाऊ. गाडी काय थांबत नव्हती लय वाढू. चला कोणता तरी डबा बघायचा. परत पाठीमागं बघितलं, जनरल डबा मोहर लावलं होतं आणि पाठीमागं बुकिंगचं होतं. बुकिंगमध्ये नको. परत टीसीने चेक केलं तर राडा व्हायचा. म्हणलं चला पुढं, चला 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 पळा. एकदा काय दिलं बसवून. आई मावशी म्हणली दमाने जावा सावकाश.